Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. बरेचशा नेत्यांची भाषणं सुद्धा चर्चेत आहेत. पण याच दरम्यान एक इंटरव्ह्यू सध्या चर्चेचा विषय ठरला आहे, तो म्हणजे पूनमताई महाजन यांच्या इंटरव्ह्यूचा. आणि यांचा जो इंटरव्ह्यू आहे तो सध्या चर्चेचा विषय यासाठी ठरतो आहे कारण एकीकडे निवडणुका सुरू आहे, तर दुसरीकडे तुम्ही जे भाष्य केलं ते सध्या सर्वत्र ट्रेंड होत आहे. म्हणजे सोशल मीडियावर सुद्धा ट्रेंड होत आहे. बरेचसे प्रश्न उत्तरं विचारली जात आहेत आणि काय कुठे काय चुकलं त्याबद्दलही मीमांसा केली जाते. तुमचं स्वागत आहे आमच्यासोबत आणि तुम्ही पहिल्यांदाच आमच्याशी बोलताय. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून सुरुवात करूया. काय नेमकं घडलं? तुमचं तिकीट कापलं गेलं, बरीचशी चर्चा होती की तुम्ही इनॅक्टिव्ह झालात, कार्यकर्त्यांसोबत तुमचा थेट संपर्क नव्हता, कार्यकर्ते नाराज होते आणि त्यामुळे पक्षाला निर्णय घ्यावा लागला. पण सत्य काय आहे नेमकं? कसं असतं, सनसनीखेज खबरासाठी हे सगळं ठीक आहे की कारण की जेव्हा कोणत्या सिटिंग खासदाराचं तिकीट समजा दिलं जात नाही तर त्याच्यामागे कारण मीमांसा होते. कधी कधी अशी हवा चालत असते, कार्यकर्ते असो मी असो, लोक म्हणणं शेवटी जेव्हा कारण कोणाला सापडत नाही ते काही ना काही कारण बनवणं ही पण गरजेची बाब असेल. पण असं मला कधी कुठे कोणी सांगितलं नाही, वाटलं नाही की कार्यकर्ते, कारण की माझ्यावर अजूनही कार्यकर्ते पूर्णतः सोबत आहेत. हा जिल्हा आम्ही काँग्रेसची जिल्हा होता तो भेदून आम्ही हा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा बनवला. आदरणीय पंतप्रधानांना एक सीट त्यांच्यासाठी दिली आणि अजूनही कार्यकर्त्यांचा विश्वास, एवढा जनतेचा विश्वास आहे की तुम्ही माझ्या ऑफिसला कधी या, काम खासदाराच्याच ऑफिससारखं चालू आहे. त्यामुळे अशा गोष्टींच्या कारण मीमांसा होत असतात. पण मी म्हणते ना, सत्य मिळेल ना कधी. ज्या पद्धतीने तिकीट गेलं ते ठीक आहे. शेवटी मी पण कार्यकर्ता आहे भाजपाची आणि दुसऱ्या कार्यकर्त्याला तिकीट मिळणं गरजेचंही असतं. ह्याच्यात मला तर वाईट वाटण्यासारखं काही नाही आहे. पण त्याच्यामागची सत्यता शोधणं गरजेचं आहे. आणि मी असं म्हटले होते की सत्य आ जाएगा, वो परेशान होता लेकिन पराजित नाही. नक्कीच. पण तुमचं तिकीट कापलं यामागे काही षडयंत्र होतं का? माझं मत आहे की दिल्लीतून मला असं काहीही, कारण की मी काम केलं आहे, दिल्लीत काम केलं आहे, पूर्ण देशात काम केलं आहे, महाराष्ट्रातून सुरुवात केली, असं कधीही असं मला कारण दिलं गेलं नाही आहे की तुमने ये किया गलत, तुमने वो किया गलत, अशी कोणतीही कारणं दिली नाहीत. पण असं काहीतरी मला महाराष्ट्रातून काही काळापासून वाटत होतं की मी कुठेतरी चुकतीये, कोणासाठी का कशासाठी अजूनपर्यंत ते कारण मला मिळालं नाही आहे. पण मला असं वाटतं की काहीतरी झालं असेल महाराष्ट्रात ज्यांना मी आवडत नसेन किंवा माझ्या पद्धतीचं काम अजून वाढवायला पाहिजे होतं. दुःख होतं त्याचं. पण मला वाटतं शेवटी अशा गोष्टी होत असतात. त्याचा अर्थ असा नसतो की कार्यकर्ता घरी बसतो, तो कामाला लागतो आणि तो आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत कामाला लागला आहे. उत्तर मध्यमधून तुम्ही निवडणूक लढवली होती आणि ज्यावेळी तिकीटचं वाटप झालं त्यावेळी रेड फ्लॅग त्यावर ठेवण्यात आला होता. तुम्ही आक्षेप घेतला नाही यावर? नाही, मी माझ्या पार्टीत आक्षेप कशासाठी, एक तर रेड फ्लॅग लावला होता हेच मला कळलं नाही. तो रेड फ्लॅग कधीच मला दिसला नाही. रेड फ्लॅगचं टोकसुद्धा दिसलं नाही कधी. आणि ते फक्त माध्यमातूनच दिसत होतं, कोणाच्याही बोलण्यातून. महाराष्ट्राच्या नेतृत्वापासून, दिल्लीचं नेतृत्व तर पहिल्यापासूनच काम असतं, तुम्ही खासदार असता, तुम्ही भेटत असता, अच्छा काम करियो, अरे तुमने वो साड़ी वॉकथॉन किया, कितना अच्छा किया, अरे महिलाओं को लाया, तुम्हारा बचत गट बहुत अच्छा काम कर रहा है. जेवढ्या वेळ डिटेलमध्ये तुमचं काम बघितलं जातं, नमो ॲपमध्ये काय करताय तुम्ही, मला वाटत नाही तर सांगितलं गेलं असतं ना की पूनम हा कार्यक्रम तुझा व्यवस्थित नाही, तुझा कनेक्ट व्यवस्थित नाही. कारण की प्रत्येक सीट, इट इज नॉट अबाउट पूनम महाजन, ही काय माझ्याविषयीची गोष्ट नाही आहे. प्रत्येक सीट भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाची आहे कारण की देशासाठी आम्ही काम करतो आहे, लोकांसाठी काम करतो आहे. त्यामुळे असं मला कुठे काही दिसलं नाही. त्यामुळे असं महाराष्ट्रात काय झालं आणि कशामुळे झालं असं रेड फ्लॅग मला कधीही दिसला नाही. तो रेड फ्लॅग सरळ टी व्हीवरच दिसला मला. कोणाच्याही बोलण्यातून तो रेड फ्लॅग नाही. तर कोणीतरी नेतृत्व म्हणेल की पूनम समजा तू असं केलं असतं तर असं होईल, असं कोणीही रेड फ्लॅग दिला नाही. काही कुर्ल्यामध्ये ज्यावेळी लोकसभा निवडणुका होत्या त्याच्यापूर्वीच उद्घाटन झालं होतं एका शाखेचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याप्रमाणे ती शाखा तयार केली होती. फडणवीसही होते, आशिष शेलारही होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं वाहिलं मंदिर आम्ही बनवलं आहे. शाखा ते शिवसेना बनवते. छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही मंदिर बनवलं आहे. मला वाटतं ते महाराष्ट्रात दुसरं असेल. पहिलं मंदिर मला वाटतं कोकणात कुठेतरी आहे असं मी वाचलं आहे. ते ऐकीव आहे पण मला एवढं माहीत नाही. पण मुंबईत पहिलं वाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, ते पण कुर्ल्यात,
जिथे हिंदुत्वाची नेहमी मशाल पेटत असते त्या कुर्ल्यात, आणि स्वतः तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, मुंबईचे अध्यक्ष सगळे आले होते आणि तो कार्यक्रम पण छान झाला. आजही लोक कुर्ल्यात त्या मंदिरात जातात आणि दर संध्याकाळी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जी आरती त्यांनी सुंदर लिहिली आहे त्या आरतीचं पठण होतं. नक्कीच. पण तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी तुमची खूप स्तुती केली होती, सगळे नेते तुमची स्तुती करत होतात, तुमच्या कामाचा गाजावाजा त्यावेळी होत होता. मग अचानक काय झालं की तिकीट कापलं? म्हणून मी म्हणलं ना, रेड फ्लॅगचं टोकसुद्धा दिसलं नाही. त्या झेंड्याचं मला फक्त तो भगवा झेंडा दिसला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी साथ दिली. जसं मी आत्ताही मला कोणी विचारतं की 2024च्या निवडणुकीत तुम्ही काय बघता, ते म्हणते 2014ला जसं आपण म्हटलं होतं शिवछत्रपतीचा आशीर्वाद, चला देऊया मोदींना साथ, त्याच साथीबरोबर ते मंदिर बनलं आहे. आणि आजच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची खूप राजकारण पेटतं आहे. तर मला सगळ्यांना म्हणायचं आहे की जिल्ह्यात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जेव्हा बनवाल ते बनवाल. आम्ही पहिलं बनवलं आहे, पण तेव्हा सगळ्यांनी सांगितलं मी चांगलं काम करते म्हणून मला टोक कुठे दिसलं नाही. त्यामुळे त्या रेड फ्लॅगचं उत्तर मी काय देऊ? पण ताई, एक प्रश्न अनुत्तरितच राहतोय की हे कारस्थान मग नेमकं केलं कोणी? परत मी म्हणते, प्रत्येक गोष्टीला वेळ काळ असतो आणि कसं असतं की कुठेतरी चूक झाली असेल तीसुद्धा बाहेर येते, काय बरोबर करायचं आहे तेही बरोबर होतं. मग ते कुठे झालं काय झालं ह्याच्यात आता मी तोच विचार करून, माझा स्वभाव पण नाही आहे. प्रत्येक वेळेस म्हणतात ना भूले बिसरे गीत क्यों गाना. मी पण पार्टीची तेवढीच खमकी कार्यकर्ता आहे, महाराष्ट्रभर फिरते आहे, देशात कार्यक्रमात बोलवलं की तिथे जात आहे आणि माझं त्याच्यामुळे काम थांबत नाही. जसं मी सांगितलं कामच थांबत नसल्यामुळे हो थोडं प्रत्येकाला कार्यकर्त्याला वाटत असतं इकडे तिकडे, पण जेव्हा त्याचं सत्य येईल ते नक्की येईल असा माझा विश्वास आहे. नक्कीच त्याची वाट पाहू आपण. आणि उद्धव ठाकरे यांनी पण कॉल केला होता जेव्हा त्यांना कळालं की तुमचं तिकीट कापलं. कुणाचा कॉल आला होता? ठाकरे मातोश्रीवरून कुणाचा कॉल आला होता का? सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्या प्रसारमाध्यमांतून ज्या गप्पा गोष्टी होतात ते सारखं म्हणतात कॉल आला होता. खरं तर एकतर त्याला तुम्ही राजनैतिक बघूच नका, कारण की ठाकरे परिवार आणि महाजन परिवार हे संबंध नातं हे राजकारणाच्या पलीकडचं आहे आणि ते फार छान पद्धतीने जपत ठेवलं आहे आम्ही. ती जपणूक अशी ठेवली आहे बघा, महाराष्ट्राची संस्कृती, भारतीय संस्कृती जी मी लहानपणापासून पार्टीत बघत आले आहे की वैचारिक मतभेद असू शकतात, पण असे राजकीय मतभेदानंतरसुद्धा एक पारिवारिक कनेक्ट असतो आणि तो राहिला. त्यामुळे त्यांना वाईट वाटलं ह्याचं मला वाटतं वाईट म्हणजे ह्याचा काही तमाशा करणं गरजेचं नाही आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाईट वाटलं, भाजपाच्याही कार्यकर्त्याला वाटलं आणि जुने संबंध असल्यामुळे फोन तर आमचे नेहमी चालू असतात, कारण की राजकारणाच्या पलीकडच्या गप्पा आमच्याकडे हजारो आहेत. आम्हाला राजकारणच फोनवर बोलायची गरज आहे असं काही नाही आहे. त्यामुळे दुःख वाटलं हे चांगलंच आहे ना, म्हणजे अजूनही ती राजकीय संस्कृती महाराष्ट्रात आहे. आम्ही पाहिलं होतं की जेव्हा युती व्हायची भाजप आणि शिवसेना, आता तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष झाला, त्यावेळी प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आधी युती व्हायची, मग भाजप आणि शिवसेनेची व्हायची. पण आता तसं चित्र दिसत नाही. नाही, आता राजकीय समीकरणं बदलली आहेत आणि ती समीकरणं त्या काळची वेगळी होती. तेव्हाची युती ही फार विचार करून गेलेली युती होती, महाराष्ट्रात दौरा करून ठरवलेली युती होती, एका विचारधारेवर हिंदुत्वावर केलेली युती होती. आता कसं असतं, काळ बदलत जातो युतींमध्ये, पण आता घरात सुद्धा एवढी भांडणं होतं तर युतीत होणारच. अपेक्षा जास्त होतात, कमी होतात आणि पुढे प्रत्येकजण आपल्या विचाराने पुढे जात असलं आणि त्यांच्या आता ते खरं आहे खोटं आहे प्रत्येक आपले आपले मुद्दे घेऊन जातात, त्यामुळे ती युती नाही राहिली. तो काळ आणि हा काळ त्याचं काही फार कम्पॅरिझन आपल्याला करता पण येणार नाही. नक्कीच. पण अशी पण चर्चा होती की उद्धव ठाकरेंना सुद्धा वाईट वाटलं होतं की तुमचं तिकीट कापलं. त्यामुळे नाही, चर्चा नाही, खरं होतं ना. त्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं आहे. तुम्ही त्यांची सगळी मुंबईची भाषणं बघा, महाराष्ट्रातली भाषणं बघा, ते बोललेत आणि ह्याच्यात काही राजकीय मुद्दा बनवायची गरज नाही आहे. त्यांना वाईट वाटलं तर काही वाईट नाही आहे ना. आणि असं मी परत म्हणते, भरपूर पक्षातल्या कार्यकर्त्यांनी ना वाईट वाटलं, पण उद्धवजींनी प्रखरतेने दाखवलं. आता ती प्रखरता त्यांची एका संबंधातून आहे, तर हे वाईट नाही आहे माझं म्हणणं आहे. पण याला धरून मग चर्चा पण सुरू झाल्या की आता पूनमताई शिवसेनेत जाणार का? बरेच प्रश्न या निमित्तानं पण उपस्थित केले जाऊ लागले. कसं असतं, प्रत्येक आता ते चर्चा समजा टी व्हीवर चालू असतात तर 24 तास टी व्हीमध्ये तुम्हाला पण काही ना काही बनवावं लागतात बातम्या. कोणी ना कोणी कानात येऊन काही सांगतही असेल, जो माझ्यावर हितप्रेमी माझा असेल तो ही बातमी सांगत असेल. पण 6 महिन्यात तुम्हाला मी कुठे गेलेली दिसली आहे किंवा पुढच्या 60 वर्षात आता जेवढी जगेन तेवढी मी किंवा माझी आत्माही असो ती भारतीय जनता पार्टीची आहे. भारतीय जनता पार्टी आणि मी 1980ला एकत्र जन्मलो. माझ्या 2 खोलींच्या घरात चेंबूर होऊन भारतीय जनता पार्टीचा विस्तार झाला.
मी त्या भारतीय जनता पार्टीची मुलगी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून पठडीतून आलेले आम्ही कार्यकर्ते आहोत, मुलं आहोत त्याच्यातली. म्हणजे असं जो कोणी असा समजा विचार करत असेल आणि माध्यमांना असल्या गोष्टी सांगत असतील, मला वाटतं त्यांचं माझ्यावर अतिविशेष प्रेम असेल. पण मग एवढं सगळं असताना देखील मग देशाच्या राजकारणामध्ये पूनमताई का दिसत नाहीत? म्हणजे पक्षश्रेष्ठीची नाराजी आहे का इथून चुकीचं ब्रीफिंग केलं जातं? काय नेमकं तुम्हाला वाटतं? याची कारणमीमांसा तुम्ही कधी शोधली का? मी आत्तापर्यंत खासदारच होते. आता 2-4 महिनेच झालेत की परत काँग्रेसने हा गड घेतला, जे माझ्यासाठी फार दुःखदायी आहे, कारण की मेहनत खूप झाली होती. पक्षात मला असं कधी वाटलंच नाही की मला दुजाभाव दिला आहे किंवा काही दिला आहे. दिल्लीतून मी राष्ट्रीय युवा मोर्चाची 4 वर्ष अध्यक्ष होते आणि महाराष्ट्रातून फक्तच राष्ट्रीय युवा मोर्चाचे 2च अध्यक्ष झालेत. एक प्रमोद महाजन 1986ला, एक पूनम प्रमोद महाजन 2016ला. माझ्यासाठी पक्षाने खूप प्रेम दिलं. माझे अध्यक्ष, माझे बॉस तेव्हा अमितभाई शाह होते. त्यांनी मला फक्त माझ्या पॉलिटिकल ग्रोथसाठी मदतच केली. जेव्हा त्यांना भेटते 4 गोष्टी सांगितल्या. आजही महाराष्ट्राच्या आत्ता निवडणुकीत बघाल, भरपूर अशा गोष्टी, मुद्दे मी जे अमितभाईंना सांगितले ते आत्मसात करून ते मी महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या मुद्द्यात बघते आणि मला बरं वाटतं. मला असं कधीही वाटलं नाही दिल्लीहून की आता ब्रीफिंग आणि मिसकम्युनिकेशन होत असेल. कधी कधी होतं ते, पण त्याचा अर्थ असं नाही की माणसाने आपलं काम थांबवायचं असतं. बेटी पूनम म्हणून ते तुम्हाला नेहमी आवाज देत असतात. तुम्हाला जेव्हा MP चं तिकीट दिलं होतं त्यावेळी देखील बरीच नावं चर्चेत होती. हो, 2014च्या निवडणुकीत सगळ्यात अवघड मतदारसंघ हा होता आणि सगळ्यांना वाटलं की हिचं आता पॉलिटिकल करिअरचं तिने व्यवस्थित अस्त करून घेतलं आहे. पण मी फार कॉन्फिडंट होते. तेव्हा तिकिटासाठी मदतनीस म्हणून आदरणीय मुंडेजी होते. त्यांनी नेहमी वडील गेल्यानंतर वडिलांसारखं प्रेम दिलं. तेव्हा महाराष्ट्राचे अध्यक्ष देवेंद्रजी होते. त्यांनी ही तिकीट साठी मदत केली आणि ठाकरे परिवाराने सांगितलं की ही ठाकरेची मुलगी आहे, हिला निवडून आणून द्या. आणि म्हणतात ना चेरी ऑन द केक, जे शेवटी एक फार व्यवस्थित पद्धतीने नेहमी BKCला सभा होते राष्ट्रीय आणि 6 खासदार बसतात. तेव्हा त्या 6 खासदारांमध्ये सगळ्यांचं माननीय नाव घेतलं आणि माझं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी बेटी पूनम नाव घेतलं. मला वाटतं तेव्हापासून जी सुरुवात एकदम टेक ऑफ सारखी झाली आणि लोकांनी एवढं प्रेम दिलं आणि ते प्रेम कायम ठेवते मी, कारण की ती जबाबदारी माझ्यावर आहे. या मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना तिकीट देण्यात आलं, तुम्हाला डावलण्यात आलं, पण ते सुद्धा जिंकू शकले नाही. वर्षा गायकवाड या जिंकल्या. त्यामुळे कुठं काय चुकलं? आता मी फार मोठी नाही पक्षात की मी हे सांगू शकेन कुठे काय चुकलं. मला वाटतं एकतर तिकीट थोडं उशिरा मिळालं ज्यांना कोणाला. म्हणजे माझी इच्छा होती, समजा मी नाहीच आहे कामाची, निष्क्रिय काय जे गॉसिप चालू असते असेल, तरी जिल्ह्यातल्या कोणत्या तरी कार्यकर्त्याला तिकीट मिळावं. मुंबईत जरी सगळे भाषिक बाहेरचे लोक येतात राहतात, पण शेवटी प्रत्येकाला आपला तिकडचा लोकल लीडर राहतो. मी माझ्या मतदारसंघात राहते, मी बांद्रा पूर्वमध्ये राहते, माझं ऑफिस कलिन्यामध्ये आहे, आमचं जिल्हा ऑफिस विलेपार्लेमध्ये आहे. त्यामुळे ती कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश करण्याला वेळ लागते. मलाही वेळ लागला 2014मध्ये. त्यामुळे ती कनेक्टिव्हिटीचा एखाद वेळेस एस्टॅब्लिशमध्ये वेळ गेला असेल, पण मेहनत कोणत्याही कार्यकर्त्याने कमी केली नाही. मतदान कमी नाही झालं, पण विरोधी पक्षातलं मतदान थोडं जास्त वाढलं. ते कारण की तेव्हाची परिस्थिती थोडी फार वेगळी होती, नॅरेटिव्ह फार वेगळा होता आणि लोकांना भूलतापांमधून काँग्रेसनी थोडं वेगळ्या पद्धतीने वळवली निवडणूक. ती आत्ता मला इथे दिसत नाही आहे, पण तेव्हा ती परिस्थिती होती. पण मग आता तुमच्या मनामध्ये आमदारकी वगैरे लढवण्याचा काही विचार येत नाही? खासदारकी नाही दिली ते आमदारकी द्या, आमदारकी दिली नाही तर हे द्या, असा माझा स्वभाव नाही आहे. पक्ष प्रत्येकाविषयी बघा, संघटन सर्वोपरी आहे, हेच ब्रीदवाक्य घेऊन आम्ही नेहमी काम केले. माझ्या वडिलांना काम करताना बघितलं आहे. त्यामुळे मला हे नाही तर ते चॉकलेट द्या, छोटं चॉकलेट असलं नाही, माझा स्वभाव पण नाही आहे ना. मी कधी काही मागितलं आहे यानंतर, आणि इतकी मी माझ्या सगळ्या राष्ट्रीय नेत्यांना भेटले, पण हा प्रश्न विचारला नाही क्यों हुआ, आगे क्या होगा. मैं काम कर रही हूँ, मुझे काम देते रहिए, मी हे नेहमी म्हणते. आणि आज तुम्ही या जिल्ह्यातही बघाल तर खरी महायुती माझ्याच मतदारसंघात आहे. ती प्रत्येक पक्षाचे लोक इथे लढतात आमच्या महायुतीची. मला वाटतं ते पूर्ण महाराष्ट्रात कुठे नसेल. त्यामुळे अवघड मतदारसंघ आहे. नॅरेटिव्ह थोडं कमी झालं तरी त्यानुसार गणित जरा समीकरणं बदलून बघायचं आहे आपल्याला. म्हणून मी काम करत राहीन असं मला काही ह्याच्या दिवसात. महाराष्ट्रात महायुती ती सत्ता यावी आणि भारतीय जनता पार्टी सिंगल लार्जेस्ट पार्टी व्हावी. लोकांचं सदैव प्रेम आमच्यावर राहावं आणि त्यांच्यासाठी समर्पणातून आम्ही काम करावं.
हेच आम्हाला करायचं आहे. मग तुमची एक जी तळमळ आहे काम करायची ती तुमच्या बोलण्यातून पण व्यक्त होते, जाणवते सुद्धा आहे आणि तुमच्या भावना देखील पोचत आहेत. पण तुम्ही मग निवडणुकीमध्ये प्रचारात का दिसत नाही, हा पण प्रश्न आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या आधी मी महिनाभर महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्या दौऱ्यातून बरं झालं की जो आम्ही अभ्यास केला होता त्यातल्या भरपूर लोकांना तिकीटं मिळाली आणि तो दौरा हा नॉन पॉलिटिकल होता पण थोडा पॉलिटिकली होता. जुने कार्यकर्ते जे आता थोडे निष्क्रिय आहेत त्यांच्या घरी जाणं, जिथे प्रमोदजी पोचले होते, जिथे प्रमोदजी नेहमी कोणाच्या घरी राहायचे, चहा प्यायचे, जेवायचे, हा एक जुना आणि नवीन मेळ केला जो थोडा कुठेतरी मला वाटतं कनेक्टेड नव्हता. एकमेकांशी संबंध थोडे कमी झाले होते कारण की जेव्हा पार्टी एक विशालकाय रूप घेते तेव्हा भरपूर गोष्टी पुढे मागे होत असतात. त्यामुळे तो एक केला. नवीन तरुणी, नवीन संस्था, विचारधारा या सगळ्या लोकांपर्यंत जोडण्याची मला एक संधी मिळाली आणि त्याच्यातून आज भरपूर लोक निवडणूक लढत आहेत. मला वाटतं पुढचे 2-4 दिवसानंतर मीही प्रचाराला निघेन. हा जो काही फेज होता तिकीट कापण्यापासूनचा ते आत्तापर्यंतचा, काय शिकवलं तुम्हाला यानं? आयुष्य तुम्हाला रोज काही ना काही शिकवत असतं आणि आता मी ह्याला पराभव म्हणणार नाही कारण की मी लढलेच नाही. जेव्हा तुम्ही लढतच नाही तर त्याला पराभव म्हणू शकत नाही. जब मैं लढी नाही तो हारी तो बिलकुल नाही. त्यामुळे पहिल्यांदा माझ्या मेंटल स्टेटस तुम हारी नाही हो. जेव्हा तुम्ही ठरवलं की तुम्ही हरलातच नाहीत तर तुम्ही कशाची चिंता करायची आणि काय विचार करायचा. आणि माझ्या वडिलांचं वाक्य नेहमी म्हणतात ते की क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में, संघर्ष पथ पर जो भी, मी याला कर्तव्य पथ म्हणते, जो भी मिला ये भी सही वो भी सही. आणि हे क्षण फक्त माझ्या आयुष्यात नाही भरपूर लोकांच्या आयुष्यात येतात. माझ्या वडिलांच्याही आयुष्यात मी एक क्षण बघितलेत. पण त्या क्षणातून मात करून पुढे जाणं हीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची ताकद आहे आणि माझ्याही रक्तात तेच आहे. रक्तात राजकारण आहे आणि वडिलांचे विचार पण आहेत. प्रमोदजी तर खूप मोठे नेते होते भाजपचे आणि त्यांना खूप मोठ्या पोस्टवरती महाराष्ट्राची जनता पाहायची, देशाची जनता पाहायची. वडिलांची किती आठवण येते तुम्हाला? प्रमोदजी म्हणल्यावर एक मुलगी म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून एकमेव मराठी माणूस जो दिल्लीच्या तख्तावर राज्य करत होता, एकमेव मराठी माणूस, मराठवाड्याचा मुलगा जो दिल्लीचा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळा सहन करत होता. त्याचं असं नव्हतं घार आहे आकाशी, लक्ष आहे पिल्लापाशी. त्यांचं लक्ष होतं की महाराष्ट्राचं कसं चालू आहे. पण इथं नेतृत्व मुंडेजींचं इतकं सक्षम होतं की फक्त एक संकटमोचक म्हणून त्यांचं महाराष्ट्राकडे लक्ष असायचं आणि युती आणि जे महत्त्वाचे निर्णय असायचे पूर्ण देशभरात प्रमोदजी फिरायचे. त्यामुळे तो अभिमान मराठी माणसाविषयी, प्रमोदजींविषयी मला वाटतं फक्त मला नाही आपल्या सगळ्यांनाच वाटतो. त्यांची आठवण कसं वडील गेले ह्याची आठवण कधी आपण विसरू शकत नाही. पण जेव्हा अशा काहीतरी अवघड बाबतीतून तुम्ही आयुष्यात जाता तेव्हा प्रखरतेने येते की केवढं उत्तुंग व्यक्तिमत्वसुद्धा अशा त्रासातून गेलं तर त्याच्यातून तुम्ही काय शिकू शकता. आणि प्रमोदजींच्या अशा भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि मला वाटतं फक्त मी नाही प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यात इतक्या कला होत्या. भाषण कला असो, मॅनेजरिंग स्किल असो, राजकारणाचं समीकरण कसं असावं, खरं बोलणं, राजकीय नेत्यांकडून सरळ बोलणं, थेट बोलणं अपेक्षित असतं ते करायचे. त्यामुळे अशा कितीतरी गोष्टी आहेत. मला वाटतं प्रत्येक कार्यकर्ता काही ना काही आत्मसात करत असतो. तर ही एक चांगली बाब आहे आणि आशीर्वाद आहे. पण तुमचं एक स्टेटमेंट आम्ही पाहिलं, तुम्ही म्हणालात की 22 एप्रिल 2006 रोजी जे काही घडलं ते एक षडयंत्र होतं, बाबांना रोखण्याचा काहीतरी प्रयत्न होता. मी षडयंत्र म्हणले, पुढची वाक्य मी म्हटले नाही. माझं असं अजूनही मत आहे की जरी एका माणसाने त्यांना मारलं आणि त्यांनीच मारलं, ह्याच्यात काही हे नाही आहे, दोन राय नाही आहेत, पण ती गोळी आणि ती बंदूकसुद्धा वडिलांच्याच पैशाची होती. त्यामुळे वाद कसला आहे मला हे कळत नाही. पण त्याच्यामागे काहीतरी षडयंत्र आहे, काहीतरी वेगळं डोकं आहे. ते एक डोकं नव्हतं हे मी अजूनही म्हणते. तुम्ही कधी प्रयत्न केला नाही की नेमकं षडयंत्र काय? हे झालं होतं तेव्हा मी फार लहान नव्हते, पण मला वाटतं मला कोणी सिरियसली तेव्हाही घेतलं नव्हतं. आणि हे मी काही वर्षांपूर्वीही बोललेले आणि TV 9नी दाखवलेलं आहे आणि ह्याच्यावर चर्चा झाल्या. मला वाटतं आता त्याला मी फार ऑफिशियली गृहमंत्र्यांना पत्र लिहून विचारणार आहे की ह्याच्यावर थोडा अभ्यास केला पाहिजे. आणि मला वाटतं फक्त मी नाही, भरपूर लोक याचा विचार करतात की हे असं अचानक कसं झालं, ह्याच्यामागे काहीतरी मोठं आहे. हा काळ पूर्ण कसा होता? तुम्ही काय काय पाहिलं त्यावेळी? आयुष्य पूर्ण डोळ्यासमोर आहे. काय पाहिलं म्हणजे हे पाहिलं की लोक कशी असतात. प्रमोद महाजन केवढं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. एक मराठी माणूस देशाला कसा वेगळा दिसत होता, एक मोठं नेतृत्व दिसत होतं. त्या 12 दिवसात लोकांचं भरभरून प्रेम बघितलं. प्रमोदजी जाऊन 18 वर्ष झाले आहेत, पण 10 वर्ष जेव्हा मी संसदेत होते एक दिवस असा गेला नाही जिथे प्रमोदजींविषयी
मित्रपक्ष असो, शत्रुपक्ष मी म्हणणार नाही, विपक्ष असो, किंवा त्या संसदेतला स्टाफ असो किंवा कोणीही असो, प्रत्येक लोकांनी प्रमोदजींविषयी एक चांगली आठवण की प्रमोद जी ने मुझे ये मदद की थी, मेरे साथ ऐसे किया था, मैं प्रमोद जी को भूल नहीं सकता. आणि महाराष्ट्रात सुद्धा आता परत महिनाभर, खूप वर्षानंतर मी महाराष्ट्रात फिरले. आणि पूर्ण देशभरात युवा मोर्चा 4 वर्षात फिरल्यामुळे प्रमोदजी, आसामचे प्रमोदजी, अरुणाचलचे प्रमोदजी, तमिळनाडूचे प्रमोदजी, गुजरातचे प्रमोदजी, श्रीनगरला मी गेले होते. पहिल्यांदा युवा मोर्चाचा पहिला कार्यक्रम मोठा झाला तेव्हा मी गेले होते. तिकडचे प्रमोदजी, म्हणजे अजूनही मी परवा केदारनाथला केदारबाबांचं दर्शन घ्यायला गेले. सगळ्यात वयाने मोठे असलेले गुरुजी तिकडचे पंडित जे पूजा करतात आणि यंग जे तरुण आहेत ते सगळे प्रमोदजी की बेटी आई आहे, अरे प्रमोदजी होते तो प्रमोदजी. त्यामुळे ते व्यक्तिमत्व मला अजूनही कळतं की केवढं मोठं आहे. आता आम्ही त्यांच्या नखा एवढे पण नाही आहोत, पण मला वाटतं जेव्हा एवढा मोठा वारसा असतो ना, तर वारसाचं नाव कायम ठेवणं ही जबाबदारी माझी आणि पक्षाची आहे. ती आम्ही पूर्णपणे पार करण्याचा प्रयत्न करतो आहे. बाबा म्हणून बघितलं तर ती सल जन्मभर राहील मी मरेस्तोवर. त्या चलीविषयी प्रत्येक मुलीला काय त्रास होतो ते प्रत्येक मुलगीच समजते. कधी कधी एकट्यामध्ये बाबांशी बोलता? मी एका इंटरव्ह्यूमध्ये खूप वर्षाआधी सांगितलं, भाषण देण्याच्या आधी, इंटरव्ह्यू देण्याच्या आधी कधी पण मला सामोरे जायचं असतं, मी त्यांच्याशी बोलूनच सामोरे जाते. कारण की त्यांना म्हणते की तुमची काहीतरी ताकद मला द्या, कारण की माझ्या तोंडातून जे निघेल ते चुकीचं निघू नये आणि तुम्ही माझ्यासोबत राहा. एकटं तर खूप भांडते राजकारणात असल्यावर. सकाळी ज्या उत्साहात आपण निघतो आणि संध्याकाळी थकून जे आयुष्य आपण बघतो, कारण की ते थोडं क्लेशदायक असतं. जेवढं चांगलं असतं तेवढं क्लेशदायक असतं. तेव्हा मग त्यांना कधी कधी म्हणते तुम्ही असता तर माझं सुटलं असतं हे सगळं, असंही वाटतं. म्हणजे हो, खूप बोलते. भविष्यात आता काय करायची इच्छा आहे? भविष्यात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता, महायुतीची सत्ता, आणि या सत्तेतून समर्पण भावनेतून महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे प्रेम महाराष्ट्राची जनता आता मी बघते, महिलांचं प्रेम, युवकांचं प्रेम, त्याच्यातून महाराष्ट्रातला एका वेगळ्या स्थानावर घेऊन जाण्यासाठी, या पुरोगामी महाराष्ट्राला, या महाराष्ट्राला ह्याच्यासाठी की ज्या संस्कृतीची, संतांची संस्कृती आहे, साहित्याची संस्कृती, महाराष्ट्राची भारतात फार कमी जागी आहे. जेवढी संस्कृती प्रगल्भ आपली आहे, जेवढी जुनी संस्कृती आहे, आणि तेवढाच पुरोगामी महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी जे काही होत असेल त्यासाठी महायुतीची सत्ता जरुरी आहे. आणि त्यात सगळ्यात जास्त संख्या भारतीय जनता पार्टीची यावी यासाठी पूर्णतः प्रयत्न करेन. हेच भविष्य असेल. राजकारणाबद्दल तुम्हाला विचारायचं आहे की भाजप शिवसेना एकत्रित होते, तुमचा जो मतदार होता तो एक होता, एका विचारसरणीचा होता, पण आता त्यामध्ये देखील बरेचसे गट झालेत, पक्ष झालेत, निर्माण झाले. शिवसेना झाली आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष झाला आहे, भाजप आहे, अजितदादांचा वेगळा पक्ष आहे. ज्या पद्धतीनं महायुती एकत्रित निवडणुकीला सामोरं जात आहे, या सगळ्या चित्राकडे कसं पाहता? कारण राज ठाकरे तर बरीच टीका करतात की विचका झाला आहे, 3 प्राण्यांची युती झाली आणि त्यातून आता काय बाहेर पडणार हा सुद्धा प्रश्न आहे. कालच त्यांनी विधान केलं. तर या सगळ्याकडे कसं पाहता? जनता कन्फ्यूज असं वाटतं तुम्हाला? नाही, मी ना निवडणूक लढले, हरले, जिंकले, सगळं केलं. माझा जो निवडणुकीचा आणि जनतेशी असलेला जो संबंध आहे, जनता आपल्याहून हुशार असते जास्त. तिला तुम्ही कोणत्याही पट्टीत डोळ्यावर पट्टी बांधू शकत नाही. हां, तुम्ही त्या भोळी बाबडी जनतेला खोटं नॅरेटिव्ह देऊन कुठेतरी डायव्हर्ट करू शकता थोड्या काळासाठी, जे काँग्रेसनी 2024च्या लोकसभेत महाराष्ट्रात केलं. पण नाही, माझा जनतेवर एवढा विश्वास आहे, ज्या पद्धतीने जो कार्यकर्ता काम करतो, जो पक्ष काम करतो, जनता त्याला प्रेम देते. ही गोष्ट खरी आहे की जनतेसाठी आता म्हणजे 6 महत्त्वाचे पक्ष, त्याच्यात परत 7व्या पक्ष, 8वे पक्ष, म्हणजे महाराष्ट्राचं एक फार कौतुक आहे लोकशाहीचं की एवढे पक्ष एकमेकांना लढतात. आणि चांगलं आहे, लोकशाहीची ती ताकद आहे. फक्त 2च पक्ष असावे, एक पक्ष असा, असा माझा काही विचार नाही आहे. मी लोकशाहीची ही प्रगल्भता आणि ताकद महाराष्ट्रात बघते, ती प्रत्येक प्रदेशात नाही आहे. तुम्ही महाराष्ट्रात बघा, लोकशाही केवढी जिवंत आहे की एवढे पक्ष आहेत, आणि एवढ्या पक्षात पण त्यात सगळ्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी हा पक्ष भारतीय जनता पार्टीच असतो, आणि मी लढतोय सगळ्यात जास्त जागा. आज तुम्ही महाविकास आघाडी बघा, त्यांनी काय तो वचननामा काहीतरी बनवलं आहे, मला माहीत नाही काय बनवलं आहे. ते कट अँड पेस्ट फ्रॉम BJP का बनवलं हो? म्हणजे तुम्ही आमच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करता, लाडली बहीण चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, युवकांना मदत करणं चुकीचं आहे, आणि तेच तुम्ही कट अँड पेस्ट करून थोडे आकडे पुढे मागे करून म्हणता की आम्ही हे वचन देतो. मग तुम्ही विचार करा ना की लोकांनाही कळतं की कितका बोगस प्रकार चालू आहे हा MVAचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की लोकांच्या अपेक्षा पूर्ती करणं हे कोणता पक्ष करतो हे लोकांना माहिती आहे.
राजकीय भाषणं देणं फार सोपं असतं हो, इट्स एन एंटरटेनमेंट. पण त्या भाषणातून तुम्ही तुमचं उदाहरण काय देताय, तुमची प्रगल्भता काय दाखवताय महाराष्ट्राच्या जनतेला, हे फार महत्त्वाचं असतं. मला माहीत नाही कोणत्या प्राण्याविषयी मला खरंच माहीत नाही, मी एवढी भाषणं बघत नाही पण आम्ही मनुष्य प्राणी आहोत आणि मनुष्यासाठी काम म्हणजे प्राण्यासाठी, मी प्राण्यांसाठी खूप काम करते, तर मनुष्य आणि प्राणी दोघांसाठी काम करायचे. ती गोमाता असो किंवा कोणीही असो किंवा आपली जनता असो, महिला पुरुष युवा शेतकरी, यासाठी महायुती एका विचारांनी पुढे चालली आणि भारतीय जनता पार्टी त्याला लीड करते. तर मला वाटतं जरी विचका झालेला दिसतोय पण जनतेचं अर्जुनासारखं आहे. जसं अर्जुनाची जीवनीचा अभ्यास मी खूप केला आणि माझा विश्वास आहे त्यांना माहिती आहे की मछली का आँख कौनसी, आणि त्यांना माहिती आहे की आमच्यासाठी कोणता पक्ष काम करू शकेल आणि निश्चित तो भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवतील. पण राज्यामध्ये भाजपची इमेज थोडीशी डॅमेज झाली असं वाटतं या सगळ्यामुळे, आणि ही सुधारण्याची आता गरज आहे असं वाटतं कधी कधी. कसली इमेज डॅमेज झाली भारतीय? पक्ष फोडले, थेट आरोप आहे. अरे पक्ष आम्ही कसे फोडले? काय हातोडा घेऊन गेलो होतं का आम्ही पक्षाच्या ऑफिसमध्ये? पक्ष फोडा. प्रत्येक पक्षाच्या इंटरनल वादाचा समजा राजकीय फायदा बघत असेल कोणी किंवा समीकरण बघत असेल, मला वाटतं त्याला लोकशाहीचा एक आयाम किंवा पाडाव बघू शकतो आपण. पण पक्ष फोडणं कोणी थोडी म्हणजे पक्ष फुटू नयेत ही गोष्ट खरी आहे, पण लोकशाहीत पक्ष फुटतात आणि पक्ष महाराष्ट्रात 1978लाही फुटला होता. आता तेव्हा फोडून कोणी मुख्यमंत्री झाले होते, तर पक्ष फुटू नये असं काही आथोडं घेऊन थोडी आम्ही निघालो होतो की चलो आज ये पार्टी तोडते हैं, कल ये पार्टी नाही. भारतीय जनता पार्टीचा जो स्वभाव नाही आहे. आमची इच्छा आहे सत्तेवर राहण्याची. आम्हाला लालसा त्या लोकांसारखी नाही आहे की जिथे आम्ही सत्ता उपभोगायची आहे. सत्तेवर राहण्याचं आमचं ध्येयच लोकांचं काम करण्याचं आहे. त्यामुळे दोन विचारधाराच वेगळ्या आहेत MB आणि महायुतीच्या. विधानसभा निवडणुकीमध्ये कसं पाहता या निवडणुकांकडे आणि कुणाचं सरकार बनेल असा विश्वास वाटतो? निश्चितच जनता प्रेम देणार महायुतीला आणि भारतीय जनता पार्टीला. मी भाषणातही म्हणले होते की विकास की लक्ष्मी कभी काँग्रेस के पंजे पे बैठ के नहीं आती, कारण की विकास आणि लक्ष्मी हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. विकास झाले की लक्ष्मी येते लोकांच्या घरी, जशी महिलांना योजना मिळाली सक्षमतेची. विकास की लक्ष्मी कभी काँग्रेस के पंजे पे बैठ के आती नहीं, हे प्रमोदजी म्हणायचे. विकास की लक्ष्मी कभी तुतारी बजाती नहीं है, विकास की लक्ष्मी कभी मशाल लेके भागती नहीं, विकास की लक्ष्मी आती है तो सिर्फ और सिर्फ कमल पे विराजमान होके आती है. नाही, एवढं सगळं घडलं तुमच्यासोबत, तुमचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी छाटण्याचा प्रयत्न केला त्यांना माफ करणार की धडा शिकवणार? मला माहीत नाही कोणी माझे पंख छाटले. एकतर मी एवढी लाईट अँड फेदर बर्ड नाही आहे, म्हणजे मी एवढी हलकी पक्षी नाही आहे, पण मी पायलट होते. पायलटचं कसं असते, गंमत असते. यू टेक ऑफ इन हेडविंड, तसंच आपण फ्लाय करतो, कारण की लँडिंगसुद्धा हेडविंडमध्ये लागते, म्हणजे विमान हळू होतं उतरताना. तर हा रूल आहे पायलटचा, फ्लाईंगचा, यू टेक ऑफ इन हेडविंड. त्यामुळे पायलट असल्यामुळे हेडविंडमध्ये टेक ऑफ करायचंच आहे, फक्त स्वतःची एक्स्ट्रा पॉवर टाकावं लागेल ज्याच्याने तो टेक ऑफ व्यवस्थित व्हावा आणि मग विमान व्यवस्थित राहावं. त्याच्याने बघा राजकारणात अशा गोष्टी होत असतात, आयुष्यात अशा गोष्टी होत असतात. त्यामुळे दुसऱ्यांना जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता की तुमच्यामुळे माझं असं वाईट झालं, त्याच्यामुळे असं कळतं की मी किती वीक आहे, मी अत्यंत सक्षम आहे, दुसऱ्यांमुळे मी हलू शकत नाही. मग कशाला उगीच दुसऱ्यांना त्रास द्यायचा. तीच प्रमोद महाजनांचं वाक्य आहे की अपनाही करना पडता है. कारण की बघा तुम्ही, म्हणजे आध्यात्मिक बोलत नाही आहे, किती वेळा दुसऱ्यांच्या भरोश्यावर आपलं आयुष्य तर चालत नाही आणि दुसऱ्यांनी काय केलं ह्याच्यावर सारखी कारण मीमांसा करून माझ्या डोक्यात दुसऱ्यांना मी कशाला घर देऊ, 1 बेडरूम हॉल किचन. ते मी माझं आहे, माझं घर आहे, मी विचार करेन, मी काम करेन. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या विचारात स्पष्ट असता, तुमच्या कामात स्पष्ट असतात, तुमच्या विचारधारेत स्पष्ट असता आणि जेव्हा तुमचं सगळं एक ध्येय तुमचं स्पष्ट असतं ना, चिंता करायची गरज नसते. हा जो पॉज आहे तो त्रासदायक ठरतो, कधी मानसिक त्रास होतो? गंमत अशी आहे, हा पॉज काहीच नाही आहे. उलट काही वेळ तुम्हाला मिळाला असतो ना, तेव्हा तुम्ही नवी शिकता. मी खूप शिकत असते. मी असे 4 स्टार्टअप आहेत, केम्ब्रिजमधून तरुण मुलं आहेत, IIT येऊन झारखंड वारखंडमध्ये केम्ब्रिजमध्ये ज्यांनी PhD केली, अशा 4 स्टार्टअपला मी मेंटर करते. प्राण्यांसाठी मी ऑर्गनायझेशनमध्ये वर्षानुवर्ष काम करत आले आहे. मला वेळ नसतो, माझं आयुष्य नेहमी शेड्यूल्ड असतं, मी खासदार असो नसो. आणि परत ऑफिसमध्ये शेकडोंची गर्दी, त्यांना भेटणं, त्यांचं काम कुठे, म्हणजे माफ करा पण इकडच्या खासदार मला इथे या जिल्ह्यात दिसत नाही आहेत.
वर्षाताई या खूप चांगल्या नेत्या आहेत, मुंबईच्या अध्यक्ष आहेत, त्यांना त्या बिझी झाल्या असतील निवडणुकीत, त्यामुळे अर्ध्याहून जास्त कामं मलाच करावं लागतात. आज गेल्या 10 वर्षात एअरपोर्ट लँडच्या जमिनीचं काम जे 40 वर्षापासून रखडलं होतं, त्या चाव्या पहिल्या मी वाटल्या होत्या, नंतर या सरकारमध्ये झाल्यानंतर त्या थांबवल्या गेल्या. दुसरं डिफेन्स लँडची जमीन आहे. कधी डिफेन्स लँडवर राहणाऱ्या 3-3 पिढ्यांना वाटलं नव्हतं की डिफेन्स मिनिस्टर लिहिल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की आम्ही ही लँड देऊ इच्छितो. पूनम महाजनांनी सांगितलं आहे आणि पहिल्यांदा त्या सगळ्यांचा सर्वे झाला, सगळ्यांच्या नावावर कार्ड आलं आहे. ते राहिलेलं काम मलाच पूर्ण करायचं आहे. रेल्वे लँड असो, इथे राहणाऱ्या कलेक्टर लँडवरच्या लोकांवर जी मोठी कर लादला जायचा तो सगळ्यात कमी आपल्या सरकारमध्ये मी केलेला आहे. त्यामुळे कामं भरपूर आहेत, पॉज नसतो. आयुष्यात तुम्ही ठरवायचं असतो की दिस इज अ स्टार्ट एंड. कधी कधी काही गोष्टी तुमच्या आयुष्याला वेगळ्या वळणावर घेऊन जाण्यासाठी सुद्धा होतात. परत मी आध्यात्मिक म्हणत नाही, मी भरपूर बायोग्राफी मी वाचते भरपूर. हो, ही तर आध्यात्मिक पुस्तकं आहेत आईची. माझं वरती फार मोठी लायब्ररी आहे आणि मी खूप वाचते आणि मी पूर्ण विश्वाच्या गोष्टी वाचते आणि मी ऑटोबायोग्राफी खूप वाचते. प्रत्येकाचं आयुष्य वाचते आणि ज्याच्या आयुष्यात म्हणजे माणूस तोच पुस्तक लिहितो ज्याच्या आयुष्यात अवघड असतं आणि ते पुस्तक त्याचं जास्त वाचलं जातं. माझी ऑटोबायोग्राफी सगळ्यात जास्त आवडली. अशा भरपूर आहेत. म्हणजे मी ऑटोबायोग्राफी ऑफ योगीसुद्धा, म्हणजे एका अध्यात्मापासून तो ओबामा असतील, अटलजी असतील, म्हणजे काही बायोग्राफी आहेत, ऑटोबायोग्राफी नाहीत, अशा भरपूर लोकांवर मी वाचत असते. म्हणजे आणि त्यांच्या आयुष्याचे वेगवेगळे प्रकार पद्धती हे फार छान आहे. म्हणजे माझ्याकडे आता पण अजूनही बाळासाहेब ठाकरेंचं ते फोटो बायोग्राफी आहे, मला ती खूप आवडते. त्यांचं आयुष्य त्या चित्रफितीतून आपल्याला दिसतं आणि तेव्हासुद्धा त्या भाषणात प्रमोदजींनी इतकं सुंदर भाषण बाळासाहेबांवर केलं होतं. ती महाराष्ट्राची संस्कृती, सगळे त्या स्टेजवर बसले होते, अटलजी होते, पवारसाहेब होते, सगळे होते, ती जपणंही महत्त्वाचं आहे. भाजपसोबत मिस करता उद्धव ठाकरेंना? नाही, बघा, परिवार ही वेगळी समीकरणं असतात, पण पक्ष आणि विचारधारा या 2 गोष्टी वेगळ्या असतात. जो आमचा पक्ष ठरवतो, त्यांचा पक्ष ठरवतो, त्यांनी ठरवायचं असतं. त्यामुळे त्याच्यात मिस करणं किंवा हे करणं, असं वाटतं की अगर होते तो अच्छा होता. नाही, कधी पण आयुष्यात मागे वळून बघायचं नसतं. ये होता तो कैसे होता, वो होता तो कैसे होता, जो होता सो होता, अभी आगे जो होना है उसके साथ चलना है. तर त्यामुळे ते मागे वळून बघणं गरजेचं नाही आहे. पण आता 20 तारखेला निवडणुका होणार आहेत. 23ला जेव्हा निवडणुकीत एक चांगल्या पद्धतीने जनतेचं समर्थन दिसेल तेव्हा पुढचं पुढे बघूया. नक्कीच. ताई, एक शेवटचा प्रश्न आहे. मुंबईत काम करायला आवडणार आहे की देशाच्या पातळीवर, देशात सर्वत्र काम करायला आवडतं? कुठेही पाठवा मला. मी महाराष्ट्राची मराठवाड्याची मुलगी आहे. मुंबईत मी स्थायी आहे, जन्मले मुंबईत, पण आहे मराठवाड्याची नाळ जुळलेली. मी विदर्भात गेली तरी तेवढंच प्रेम आहे. मी म्हटलं ना, अरुणाचलमध्ये गेलं तेवढं, पण शेवटी मी मराठी आहे. त्यामुळे महाराष्ट्राची इलेक्शन, माझ्या महाराष्ट्रात केवढं आपण पुढे जाऊ. आणि मला फार दिल्लीतसुद्धा म्हणतात की तुम्हारा मराठी म्हणा शिवसेना से भी बहुत आगा है. म्हटलं वो अभी हम बचपन से वैसे मराठी माध्यमात शिकले, असं काही नाही की आम्ही अशा त्या उच्चभ्रू शिक्षणातून पुढे आलो. तेवढंच शुद्ध हिंदी बोलते आणि इंग्रजी बोलायचाही प्रयत्न करते. एक मराठी माणूस काय करू शकतो यासाठी मुलुख मैदान समोरच असतं. आणि ज्या इतिहासातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, हिंदवी स्वराज्यासाठी, या भारतवर्षासाठी एकच माणसाने सगळ्यात पहिला प्रयत्न सुरू केला, ते छत्रपती शिवाजी महाराज. मग तो आदर्श घेऊन तुम्हाला जिथे काम मिळतं ते काम करणं महत्त्वाचं असतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तुमच्या भावना देखील कळाल्या आणि तुम्ही लवकरच निवडणुकीच्या प्रचारात पण दिसाल आणि देश पातळीवर देखील काम कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन कमलेशसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.